श्री स्वामी समर्थ. अनुज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण शेंगदाणे घातलेला गुळाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. त्यासाठी इथं मी गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवली आहे. कढई चांगली गरम झाली की यामध्ये आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. तूपही आपल्याला छान गरम होऊन द्यायचं. तूप छान गरम झालं की आपल्याला यामध्ये 2 चमचे शेंगदाणे घालायचे आहेत. आपण जसं ड्रायफ्रुट्स तेलात टाकून तळून घेतो तर त्याच पद्धतीने आपल्याला शेंगदाणे छान तळून घ्यायचे आहेत तुपात. तूप आपलं छान गरम झालेलं आहे. आता यामध्ये मी 1-2 चमचे शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. ते आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. ते तडतड वाजायला लागले की आपल्याला बाहेर काढून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे सगळं आपल्याला मंद आचेवर करायचं आहे. एकदा का कढई आणि तूप गरम झालं की आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे. आपले शेंगदाणे छान भाजलेले आहेत. ते आता आपण काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. सगळे शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत. आता या राहिलेल्या तुपामध्येच आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. त्यासाठी इथं मी अर्धी वाटी रवा स्वच्छ करून निवडून घेतलेला आहे चाळून. आता हा आपल्या या तुपात भाजून घ्यायचा आहे छान गुलाबी रंग येईपर्यंत. गॅस मंदच आहे, तुम्ही बघू शकता. इथं आता कुठेही आपल्याला गॅस मोठा करायचा नाही. मंद गॅसवरच एक 10 ते 12 मिनिटात आपला रवा छान भाजला जातो. छान गुलाबी रंग आला की आपला रवा भाजला हे ओळखतं. आता मी यात 2 लवंगा सुद्धा घातलेल्या आहेत. लवंगा तुम्ही सुरुवातीला तुपात टाकला तरी चालतील. लवंग घातल्यामुळे शिऱ्याला एक जरा वेगळी चव येते. तुम्ही एकदा नक्की घालून बघा. असं छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. गुलाबी रंगावर परतून घ्यायचं याला. रवा भाजला की आपला वास दरवळतो घरभर. रवा भाजलेल्याचा जसा छान गुलाबी रंगावर रवा परतून झाला की यामध्ये आपल्याला मी अर्धी वाटी रवा घेतला होता, अर्धी वाटीच गूळ घालत आहे. तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही थोडा गूळ कमी करू शकता. गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. इथं 1 वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी रव्यासाठी. मी थोडं पाणी आत्ता घालते आणि पुन्हा आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ छान वितळला पाहिजे रव्यामध्ये. हे छान मिक्स करून घ्यायचं मंद आचेवर. छान मिक्स करून झालं की यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवायच्या आधी त्यामधल्या सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आपल्याला रव्यातल्या. एकजीव झालं पाहिजे ते. आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटासाठी याला असंच ठेवायचं आहे. 5 मिनिटाची वाफ काढायची आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला रवा छान मऊ झालेला आहे. जवळपास आपला शिरा बनून तयारच आहे. आता यामध्ये आपल्याला तळून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत. पुन्हा परतून घ्यायचं आहे.
छान मिक्स करून घ्यायचं, खाली लागून द्यायचं नाही अजिबात. आपला शिरा तयारच आहे. आता यामध्ये आपण इथं गूळ वापरलेला आहे, त्यामुळे इथं मी थोडीशी जायफळ खिसून टाकणार आहे. त्याआधी आपल्याला 1 चमचा साजूक तूप सोडायचं आहे कढईने आणि थोडंसं जायफळ खिसून टाकायचं आहे. गूळ घातला की जायफळची चव खूपच छान येते. पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जायफळ घातल्यानंतर हा शिरा खाण्यासाठी खूपच छान लागतो तुपातला, आणि त्यामध्ये आपण गुळही वापरलेला आहे, जायफळ टाकलेली आहे, लवंग टाकलेली आहे. जरा वेगळी चव येते. आपण साखरेचा शिरा कायमच बनवतो. पुन्हा 1-2 मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपला शिरा तयार आहे. साखरेचा शिरा आपण नेहमीच बनवत असतो, पण असा एकदा गुळाचा शिरा नक्की बनवून बघा. तुम्हालाही नक्की आवडेल. आपला शिरा तयार झालेला आहे. लहान मुले तर हा शिरा खूप आवडीने खातात. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. लहान मुलांना साखरेचा शिरा देण्यापेक्षा असा हा गुळाचा शिरा बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील आणि त्यांच्या आरोग्यासाठी चांगलाच आहे साखर देण्यापेक्षा. साखर कधीही टाळलेलीच बरी. मी शिरा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.